2024 मध्ये पूर्ण झालेलं स्वप्न. त्यांनी बोलता बोलता असं सहज म्हटलं होतं की मला माझी मुलगी तुझ्यासारखी झालेली आवडेल. 2024 मध्ये नेहमी लक्षात राहणारा एक फनी मोमेंट. अरे खूप आहे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या सेटवर आली आणि माझ्यासोबत आकांक्षा आहे. कशी आहेस? मी मस्त आहे. तुम्ही कसे आहात? सगळे एकदम मस्त. आम्ही सगळे मजेत आहोत. 2024 आता सरत आलं आहे आणि या वर्षाने काही चांगल्या आठवणीही दिल्या असतील, काही वाईट प्रसंगही घडले असतील, काही शिकलीही असतील. तर असाच रिलेटेड एक मी छोटासा रॅपिड फायर घेऊन आली आहे. तर सुरू करूया. येस. ओके. 2024 हे कसं गेलं हे एका शब्दात सांग. उत्तम. ओके. 2024 मध्ये पूर्ण झालेलं स्वप्न. चांगलं काम. ओके. 2024 मध्ये बनलेला किंवा खाल्लेला एक नवीन पदार्थ. ओ गॉड, खूप असतील. लजानिया खूप वेळा खाल्ला मी, पण तो 2024ला त्याच्या आधी खाल्लाय. पास. 2024 मध्ये शिकलेले नवीन स्किल्स. नवीन स्किल्स नाही, पण थोडं सिन्सिअरली शिकले. सालसा किंवा अजून एक बचाटा म्हणून स्टाईल आहे ती, थोडं जास्त क्लासेस केले. ओके. 2024 मधला स्पेशल डे जो विसरणार नाहीस. ओ गॉड. प्रत्येक शोचे दिवस मी नाही विसरत. मला खूप आठवतात. एक एक फोटो बघून मी पुन्हा त्या शोच्या दिवसात रमते. ओके. 2024 मधला एखादा छान चित्रपट पाहिला जो खूप आवडला. 2024 मध्ये पाहिलेला छान चित्रपट मला वाटतं झुंड बघितला. झुंड आला होता ना 2024 मध्ये. मला झुंड खूप आवडला होता. 2024 मध्ये खरेदी केलेली. झुंड नाही, आपलं घर बंदूक बिर्याणी. सॉरी, झुंड त्याच्या आधी आला. 2024 मध्ये खरेदी केलेली एक महागडी वस्तू. फोन, आयफोन. वा. 2024 मध्ये नेहमी लक्षात राहणारा एक फनी मोमेंट. अरे खूप आहे. 2024 ॲक्च्युली इतकं ना, वेळ इतकी फास्ट चालली आहे की कन्फ्यूज व्हायला होतं की हे मागच्या वर्षी झालं होतं की हे आत्ता झालं होतं. पण फनी मोमेंट नाटकातले आणि स्टेजवरचे आणि ऑन स्क्रीन जे काय फंबल होतात ते खूप लक्षात राहतात. काय 2024 मधील एक स्पेशल फॅन मोमेंट कोणता घडला? फॅन मोमेंट मला एका खूप माझे आवडते डिरेक्टर आहेत त्यांनी एक सांगितलं की म्हणजे ते माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत आणि मी फॅन आहे त्यांची. त्यांनी बोलता बोलता असं सहज म्हटलं होतं की मला माझी मुलगी तुझ्यासारखी झालेली आवडेल. तर ती खूप मोठी कॉम्प्लिमेंट मला वाटली. 2024 मधील इमोशनल मोमेंट. तेही खूप असतात दरवेळेला. बिईंग इमोशनल पर्सन मला खूप इमोशनल मोमेंट. मी 2024 मध्ये ॲक्च्युली हे खूप छान आहे माझ्या आयुष्यातली गोष्ट की मी एक 12-13 वर्ष सलग भरतनाट्यम शिकते. त्याच्यानंतर सुद्धा पुढची 5 वर्षसुद्धा मी गौरीताई, डॉक्टर गौरी पोंक्षे माझ्या गुरु आहेत, त्यांच्याकडे मध्ये मध्ये काही ना काहीतरी निघतं, काहीतरी परीक्षा असते किंवा काहीतरी शो असतो. तर ह्या वर्षी मी गुरूंच्या बरोबर डान्स करू शकले. 2024 मधील ब्रेकिंग न्यूज कोणती जी कानावर ऐकायला आली? माझ्याबद्दल की कोणाही बद्दल किंवा कोणतीही ब्रेकिंग न्यूज? बापरे, 2024 मधली ब्रेकिंग न्यूज पास. 2024 मध्ये राहून गेलेली गोष्ट. फिरायला जायचं होतं. म्हणजे मी काही सोलो ट्रॅव्हलर नाही, मला ट्रॅव्हलिंग आवडत नाही, पण मला घरच्यांबरोबर फिरायला जायचं होतं. ते नाही झालं यावर्षी. पण यावर्षी समज जाता जाता कोणाला थँक्स बोलायचं असेल आणि सॉरी म्हणायचं असेल तर कोणाला म्हणशील? खूप लांब मोठी लिस्ट आहे, पण फॉर्मली म्हणत नाही म्हणून एकतर आईबाबांना थँक्स म्हणायचं आहे, माझ्या भावाला थँक्स म्हणायचं आहे आणि माझ्या दोन्ही गुरूंना थँक्यू म्हणायचं आहे, गौरीताई आणि मॅक्स सर. आणि सॉरी म्हणायचं ऑफकोर्स. आणि आत्ता आमचे सगळे डिरेक्टर्स, रायटर, मंजिरीताई, त्यांना थँक्यू. आणि सॉरी म्हणायचं असेल तर
त्यातल्या त्यात मी माझ्या भावालाच आणि आईलाच म्हणेन की मी त्यांनाच जास्त त्रास देते, त्यामुळे त्यांना दोघांना सॉरी. थँक्यू सो मच, खूप मजा आली. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.